बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी व लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून विविध मुद्द्यांवर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडली आहे। संसदेमध्ये उपस्थित राहून जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारणं, चर्चांमध्ये सहभागी होणं, खासगी विधेयकं मांडणं आदी संसदीय आयुधांचा पुरेसा वापर करण्याला त्यांचं प्राधान्य असतं। जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न, मुद्दे ताईंनी प्राधान्यानं सभागृहात मांडले। हमारे यहाँ बहुत सारी बरसात हुई है सर, और हॉर्टिकल्चर हमारे किसानों बहुत मेहनत से करते हैं। फल हो, फूल हो, इसमें बहुत मेहनत करके दो पैसे घर लेके जाते हैं, लेकिन इस मौसम के कारण बहुत ज़्यादा नुकसान हुआ है। महाराष्ट्र में 25 लाख हेक्टेयर्स है सर, जहां बारिश के कारण बहुत नुकसान हुआ है। मेरी केंद्र सरकार से विनती है कि जो नेशनल रिलीफ फंड है उसमें से अगर महाराष्ट्र को किसानों को थोड़ी मदद करे तो उनको थोड़ी सी मदद इस बहुत दिक्कत के मामले में होगी। मागील काही काळात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तत्पूर्वी कमी पावसामुळे पुरेशा प्रमाणात पेरण्याही होऊ शकल्या नव्हत्या। आसमानी संकटामुळे घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ताईंनी संसदेत नेहमीच आवाज उठवलाय। मेरे निर्वाचन क्षेत्र बारामती, वहाँ किसान बहुत दिक्कत में आए हुए हैं सर। बहुत सारे बारामती के जिले ऐसे हैं जहाँ ओले पड़े हैं, और ऐसी जगह है जहाँ बिल्कुल बारिश इस साल हुई नहीं है और वहाँ सूखा पड़ा हुआ है। तो पूरा कॉन्ट्रडिक्शन हो गए। एक जगह बहुत, ये पूरा इम्पैक्ट जो क्लाइमेट चेंज का हो रहा है इसके कारण किसान बहुत दिक्कत में आए। भले अंगूर हो, प्याज हो, केला हो, गेहूँ हो, धान हो, कपास हो, कोई भी सब्जी हो, या सोयाबीन, कपास। आप यवतमाल जाए तो सोयाबीन या कपास की चिंता है। अगर आप वेस्टर्न महाराष्ट्र में जाए, नासिक में जाए, बुल्ढाना जाए, जलगांव जाए, वहाँ सब प्याज का किसान दिक्कत में आए हैं। बहुत सारी ऐसी जगह है जहाँ ये इम्पैक्ट ज़रूर है कि बारिश और ओलों के कारण, नहीं तो सूखे के कारण। कांद्याच्या आयात निर्यात धोरणात सातत्य नसल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे। त्यांना 4 पैसे मिळायची शक्यता निर्माण झाली की सरकार काहीतरी अजब निर्णय घेतं, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। याबाबत सरकारचं लक्ष वेधण्याकरता सुप्रियाताईंनी कांदा निर्यातीला परवानगी देण्याची मागणी केली होती। प्याज का जो दाम है वो पूरी तरह इस बार घट चुका है। रिक्वेस्ट द ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर टू रिक्वेस्ट हर कलीग कॉमर्स मिनिस्ट्री दैट एक्सपोर्ट ऑफ अनियन इज अ मस्ट। We lost an opportunity 6 months ago. This is another golden opportunity for your government to help the farmers. You keep talking about doubling farmers. उनके भी budget speech में उन्होंने बोला है, लेकिन हुआ नहीं है. So I request you to intervene that now. That will be of great help for all these people. त्याचबरोबर कांदा निर्यातीसाठी लादण्यात आलेल्या अन्यायकारक 40% टॅक्सच्या विरोधात देखील आवाज उठवला होता। प्याज वाला जो किसान होता है वो कम पानी में, जिसके पास कम लैंड होता है, उसका वही किसान प्याज की खेती करता है। तो उसके लिए आपने टैक्स लगाया है, और वो भी एक तो 40% टैक्स लगाया था, उसके बाद अभी एक्सपोर्ट बैन कर दिया है। तो आज सारे जो किसान हैं वो आंदोलन कर रहे हैं। मेरी विनती है इस सरकार से कि एक तरफ आप बोल रहे हैं कि हम दुगनी करेंगे उनकी इनकम, और दूसरी तरफ आप टैक्स लगा रहे हैं और एक्सपोर्ट बैन कर रहे हैं। They are consistently inconsistent. This is the quality of this government when it comes to farmers policy. और 40%, इस देश का सबसे बड़ी उद्योगपति भी 40% टैक्स नहीं भरता, लेकिन मेरे सबसे बड़ा छोटा जो किसान है वो 40% टैक्स इन्होंने लगाया। ये कौन सा न्याय हुआ सर? कांद्यासह सर्व प्रकारच्या शेती उत्पादनांना विद्यमान केंद्र सरकारने ठरवून दिलेली किमान आधारभूत किंमत द्यावी म्हणून त्यांनी संसदेत वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली। यंदाच्या कठीण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाला आधार देण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी, तसंच त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी नवीन कर्ज द्यावं, ही भूमिका सुप्रियाताईंनी आग्रहाने सभागृहात मांडली। सारे जो महाराष्ट्र की मेहनत करने वाले किसान हैं उन सब का पूरा ऋण माफ हो, उनको कर्ज माफ़ी मिले और उनको पूरा जो नया कर्जा मिले, उसके लिए ये पूरा क्लाइमेट चेंज का मैनेजमेंट करके एक्सपर्टीज करके आगे की किसान कैसा काम करे, इसके भी बड़ा इंटरवेंशन केंद्र सरकार को करना पड़ेगा, क्योंकि महाराष्ट्र के हर किसान जो मेहनत करने वाला है उसको अभी बैंक्स से भी मेहनत पैसे की ज़रूरत है, सरकार ने भी मदद करनी चाहिए और क्लाइमेट चेंज का जो इम्पैक्ट है इसमें हम सब ने मिलने काम करना पड़ेगा। नहीं तो जो किसान भले कोविड में हो
या कुछ भी जब दिक्कत आती है तो वो उसके लिए कोई ना लॉकडाउन होता है ना उसके सुख दुख में कोई होता है। तो मेरी केंद्र सरकार से विनती है कि महाराष्ट्र के सारे किसानों का पूरा कर्जा माफ करें। आपल्याला माहितच आहे की सामाजिक न्यायाची भूमिका अधिकाधिक स्पष्टतेने मांडण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. विविध जातींच्या आरक्षणाचे विषय त्यांनी प्राधान्याने संसदेच्या पटलावर मांडले आहेत. राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम यांच्यासह विविध समाजांच्या आरक्षणांचे विषय देखील ताईंनी अनेकदा सभागृहात मांडले आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण और मुस्लिम आरक्षण, ये चारों कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या सर्व जातींना आरक्षण द्यावं भूमिका त्यांनी सभागृहात ठामपणे मांडली. और हमको किसी का और का निकाल के इनका नहीं चाहिए, वो मैं स्टैंड क्लियर करना चाहती हूँ कि भले धनगर हो, भले मराठा हो, भले लिंगायत हो, भले मुस्लिम हो, हमको दूसरे का छीन के किसी को आरक्षण नहीं चाहिए. जो है वो आरक्षण वैसा ही रहेगा, इनके लिए अलग से आप करें, ये हमारी बहुत सालों से मांग है. याखेरीज या मुद्द्यावर सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर दुसरं बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांची हातचलाखी देखील सुप्रियाताईंनी वारंवार दाखवून दिलेली आहे. महिला सक्षमीकरण आवश्यक आहे, यासाठी सुप्रियाताई यांच्या संकल्पनेतून आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता अभियान, यशस्विनी सन्मान यासारखे उपक्रम आयोजित केले जातात. याबरोबरच महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या यासाठी गावरान खाद्य महोत्सव ही संकल्पना राबवली जाते. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ताईंनी सुगरण उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देताना वेळोवेळी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. They keep talking about women's issue. I'm so glad he's giving women 3 months or 6 months of leave during her pregnancy and childbirth. I'm very happy about that. But sir, how are you going to save that police officer who was just doing her duty in Mumbai by stopping a member of their allied party? She was doing her duty. All she was telling him, do not drive and talk on the phone. When she stopped his car, that man got out of the car and bashed that woman up, black and blue. How are you going to defend this, sir? आदरणीय पवार साहेबांनी 29 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महिलांना राजकीय आरक्षण दिलं होतं. त्याचे उत्तम परिणाम नंतरच्या काळात दिसून आले. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना 50% आरक्षण देण्याची मागणी ताईंनी संसदेत केली. इंडियाचं राज्य आलं तर पुढच्या इलेक्शन मध्ये पूर्ण ताकदीने ह्या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान सन्मान होईल आणि तिला 33% करून लवकरात लवकर 50% आरक्षण देण्याचाही प्रयत्न आम्ही करू. महिला सुरक्षेचा मुद्दा देखील सुप्रियाताईंनी सभागृहात प्राधान्याने मांडला. महिलांवरील अत्याचार, गुन्हे यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. याचा विचार करून महिलांना अधिकाधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं, त्यासाठी कायदा सुव्यवस्था चोख राखणं अशा अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. याबाबत सभागृहात त्यांनी सविस्तरपणे मुद्दे मांडले आहेत. अगर जो सुरक्षा देने वाला है वही जुल्म करे तो या लड़कियां न्याय मांगने किस पे चले जाए, तो आप उस पे चर्चा करें. और जो पॉस्को का लॉ है उसमें सेक्शन नंबर 23 और 24 में आइडेंटिटी मस्ट बी कंसील लिखा हुआ है, लेकिन आज आप देखते हैं किसी चैनल पे जाए, पेपर में जाए, आइडेंटिटी सीक्रेट नहीं रहती. और इस लड़कियों को न्याय देने की जो चीज़ें चर्चा होती है हम लोग 0 आवर में उठाते हैं, मैडम आगे कुछ नहीं होता. मैं आपको विनती करती हूँ कि हम जब निर्भया की केस में अच्छे कायदे लाए, लेकिन आज भी इन लड़कियों पे और जो छोटी छोटी है उन पे बलात्कार हो रहा है, न्याय नहीं मिल रहा है और शिक्षा भी नहीं हो रही है. तो जो ऐसी गंदी हरकतें करे उसको फांसी की सजा मिलनी चाहिए, यही मैं आपको मांग करती हूँ. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्याशी निगडित विविध प्रश्न सुप्रियाताई सातत्यानं मांडत आल्या आहेत. शहरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा मोठा विषय आहे. याखेरीज रेल्वेमध्ये त्यांना यापूर्वी मिळणारी तिकीट दरातील सवलत पुन्हा सुरू करावी ही मागणी त्यांनी नुकतीच सभागृहात मांडली. याखेरीज EPS 95 पेन्शनचा मुद्दा देखील आवर्जून मांडला. आयुष्यभर आपल्या कष्टाचा पैसा या योजनेत गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिशय तुटपुंजी पेन्शन मिळते, त्याची पुनर्रचना करावी आणि ज्येष्ठांना किमान सन्मानाने जगता येईल एवढी तरी पेन्शन मिळावी अशी मागणी सुप्रियाताईंनी सभागृहात मांडली. सीनियर सिटीजन्स का रेल का कंसेशन अभी भी बंद है. हमारी विनती है केंद्र सरकार के, एक तरफ बुलेट ट्रेन और पता नहीं कौन से नए ट्रेन चलवा रहे हैं, तो इतना अगर पैसा उनके पास है तो ज्येष्ठ नागरिकों का जो हक है, जिनके कारण हम सब यहाँ का है, उनकी मेहनत से ये देश
ये 25-30 साल चला है, तो उनका जो ट्रेन का कंसेशन है वो सीनियर सिटीजन्स को फिर से शुरू किया। तो वहाँ मैं सरकार से हाथ जोड़ के विनती करती हूँ कि ये EPS 95 लोगों की छोटी सी मांगे, उनको हक का पैसा है जो सरकार के पास पड़ा हुआ है, उनकी 3 ही मांगे हैं कि ये पूरा कैलकुलेशन ढंग से करे। पॉइंट नंबर 1, जो स्पाउस होती है, बीवी होती है अगर, और या हस्बैंड भी होते हैं, अगर दोनों में से एक पहले चले जाए तो उनका हक का पैसा उनको ठीक से मिलना चाहिए। और जो कॉस्ट ऑफ इंडेक्स है सर, लिविंग है, जो उनका हक का EPS 95 का पैसा है वो उनको ही मिलना चाहिए। सरकार उसको ना रखे, वो उनका पैसा है जो सरकार ने गलत तरीके से रखा है। मैं हाथ जोड़ के इस सरकार को विनती करती हूँ कि आप गारंटी की सरकार बोलते हैं तो प्लीज हमारे इस सीनियर सिटीजन्स को जो गारंटी एक स्कीम नहीं दी थी उसको पूरा करें और जल्द से जल्द ये सीनियर सिटीजन्स को उनका हक का जो पेंशन का फंड है वो मिले। दरवर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे। एकीकडे पायाभूत सुविधांचा विकास करताना या सुविधा मृत्यूचे सापळे ठरत असतील तर ते योग्य नाही, या भूमिकेतून रस्ते सुरक्षेला ताईंनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे। आपला बारामती मतदारसंघ झिरो ऍक्सिडेंट झोन करण्याचा संकल्प त्यांनी केलाय। यासाठी नेहमीच रस्ते सुरक्षा अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देणाऱ्या सामाजिक संस्थांना सुप्रियाताईंनी नेहमीच प्रोत्साहन दिलं। Navle Bridge in my constituency, which is the Nare area in Pune city and Khadakwasla area, since 2021 took 17 lives and seriously injured 24 people. On November 21st, a series of accidents continued because a truck lost its control and about 40 vehicles caused a large pile of damaged vehicles on that road. The bridge has become a black spot for accidents due to the combination of steep inclines and turns and downward slopes, which have been reduced in the first measure of the check of the accidents. I have time and again raised this issue, and the service roads also need to be spruced up. But the accident somehow had stopped for about 6 months. But in order to ensure that people follow traffic rules and sufficient presence of police along the highway is much needed. Although National Highway Police and Municipal Corporation of Pune have taken several steps in the past, but we have not been able to get a zero accident area as yet. So I would request the Ministry of Road Transport and Highways to look into the matter and take some very concrete steps, because it's a very large highway and we lose a lot of innocent lives. पर्यावरण हा सुप्रियाताईंचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। यातूनच त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता ढासळत असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं। यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली। त्याचबरोबर मुंबई आणि पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेतल्या। शहरी भागातील नागरिकांना देखील स्वच्छ प्रदूषणरहित हवा मिळायलाच हवी, ही त्यांची भूमिका आहे। विकास करत असताना तो शाश्वत स्वरूपाचा असावा। पर्यावरणाचा बळी देऊन कोणत्याही स्वरूपाचा विकास उपयोगाचा नाही, ही त्यामागील भूमिका आहे। यातूनच मुंबईमध्ये आरेतील वृक्षतोड असो की पुण्यातील वेताळ टेकडीचा प्रश्न, त्यांनी नेहमीच पर्यावरणाच्या संरक्षणाची भूमिका घेतली आहे। पर्यावरणाचा ऱ्हास हा मुद्दा मांडताना त्यांनी पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत, याकडे सरकारचं लक्ष वेधलं। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे निर्देश डावलून सांडपाणी सोडलं जाते, यामुळे पुणेकरांचं पिण्याचं पाणी प्रदूषित होत आहे। शिवाय हेच पाणी जिल्ह्यातील शेतीला जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। याबाबत उपाययोजना करण्याची मागणी ठामपणे सभागृहात केली। There's a very big lake called the Khadakwasla Lake, which supplies drinking water to Pune. What is happening? All the Gram Panchayats, they are allowing new construction. There is no control over this because there is no FSI law for Gram Panchayats. And this is something I'd really like the Honorable Minister to look into, because it's a biggest challenge not only for me, for most of us whose constituencies are semi-urban, semi-rural. In my constituency, all the big tall buildings are not in Pune city limits anymore. They are in across the adjoining villages, and all the pollution, wastewater that comes goes into all. There is no control because there's no money. Even if you ask the Gram Panchayat to do a water scheme, they have no solution for wastewater management. आप और मैं निर्वाचन क्षेत्र में हमारी सारी जो नदियां महाराष्ट्र में कितनी पोल्यूशन हो रहा है, जो हमारे यहाँ खड़कवासला से पोल्यूशन होके इनकी नई पॉलिसी जो आई उसके कारण सब घर बना रहे। सर आप वहाँ आ चुके हैं, वो खड़कवासला का सब गंदा पानी नाले में नदी में जाएगा, वही नाले में जाएगा, वही आपकी खेती में आ जाएगा। मेरे निर्वाचन क्षेत्र के, आपके निर्वाचन क्षेत्र में कौन कंट्रोल कर रहा है ये सब? जनतेला पायाभूत सुविधा मिळाल्या तर विकासालाही चालना मिळते, हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे।
यातूनच मतदारसंघात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास ताईंनी प्राधान्य दिलं. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, शिक्षण या प्रश्नावर त्या संसदेत नेहमीच आवाज उठवत असतात. त्याचबरोबर त्या प्रश्नासाठी संबंधित मंत्र्यांकडे तो प्रश्न सुटेपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा देखील करतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे मुद्दे सोडवण्यासाठी त्या सातत्यानं पाठपुरावा करत असतात. दौंड, भिगवण, जेजुरी या महत्वाच्या रेल्वे स्थानकांसह ठिकठिकाणी रेल्वेचे भुयारी मार्ग, मोरी आदी बाबत ते सातत्यानं रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. याशिवाय त्यांनी हे मुद्दे सभागृहात देखील मांडले आहेत. यामध्ये नवीन गाडी सुरू करणं, गाड्यांना छोट्या स्थानकांवर थांबे देणं, गाड्यांचं वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीनुसार करणं आदी मुद्द्यांचा समावेश आहे. जेजुरी, नीरा, भिगवण, दौंड और बारामती में सब जगह स्टेशन है. वहाँ की एक्सप्रेस ट्रेन के जो स्टॉपेजेस हैं वो बंद कर हुए हैं और वहाँ का पूरा जो बिजनेस का माहौल था वो बहुत कम होता जा रहा है. तो मेरी विनती है कि ये जो रेल मंत्रालय स्टॉपेजेस ये सारे स्टेशन पे बढ़ाए जाए. Dound is in Solapur division. It's just an example I'm taking. There are several over bridges and under bridges where the state governments have paid. But there are delays from the central government or technical issues being raised for over 4 or 5 years. Government has paid for it under technical reasons from the railway department. It is terribly delayed and locals are suffering totally. So what quick intervention will the honorable minister and his ministry do to help resolve this? Your GMs have been very helpful. We've had several meetings, but we've not been able to come with an amicable solution. So I urge you to look into it and find a solution. सध्या महागाई आणि बेरोजगारी हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. महागाई वाढल्यामुळे जनसामान्यांचं बजेट कोलमडलंय, तर बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्याच्या विळख्यात अडकलीय. या दोन्ही मुद्द्यांवर ताईंनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत व याखेरीज संसदेसह विविध व्यासपीठावर हे दोन्ही प्रश्न सातत्यानं उपस्थित केले आहेत. But I think the most alarming issue that this country right now faces is of unemployment. So at one level the country is saying it's doing extraordinarily well. So could the Honorable Finance Minister explain to us, I am not a finance expert, since you are the Honorable Minister and I wish Nirmala ji was here today to explain to people like us who are not financial experts, that if the economy is doing so wonderfully well, then why is there so much unemployment in this country? And this is not my data, this is your government's data, which is very, very concerning for all the Indians who are aspiring and looking for a good life on merit. एकीकडे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले तर दुसरीकडे किराणाच्या भावात देखील मोठी वाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यात भाव अचानकपणे इतके का वाढतायत? किचनमधलं सगळंच साहित्य महागल्यानं सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडले. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीवर सुप्रियाताईंची वाटचाल सुरू आहे. ती पुढे सुरू ठेवण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेची त्यांना पुन्हा एकदा साथ हवी आहे. आपणा सर्वांनी आजवर त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकसभेवर निवडून पाठवलं. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत. आपल्याला माहितच आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाशी आदरणीय शरद पवार साहेब आणि पवार कुटुंबियांचे सुमारे 6 दशकांचे अतिशय घट्ट असे जिव्हाळ्याचे नाते आहे. People from Baramati who gave me this opportunity to stand here because I have no identity here. My identity is my constituency and people. So I'm eternally grateful to be a part of this esteemed place which is a temple of democracy, and I commit myself to working here and working within the rules of the constitution. इथल्या जनतेच्या सुखदुःखात पवार कुटुंबीय सहभागी असतात. हा मतदारसंघ त्यांचं कुटुंबच आहे. म्हणूनच इथला कुठलाही प्रश्न असला की त्यांच्यापैकी कुणीही तो सोडवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हे बंध खूप घट्ट आहेत. आपला मतदारसंघ आपला अभिमान आहेच आणि म्हणूनच हे कॅम्पेन सुप्रियाताईंनी सुरू केलं. या अंतर्गत मतदारसंघातील जी काही ऐतिहासिक, औद्योगिक, नैसर्गिक आदी वैशिष्ट्ये आहेत त्यांचं पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जगापासून लपलेली काही ठिकाणं या अभियानाच्या माध्यमातून पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश देखील मिळत असून पर्यटनाच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचा लोक विचार करत आहेत हे आवर्जून सांगावंसं वाटतं. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी समर्पित वृत्तीनं केलेलं काम खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊनच देशातील अग्रणी मासिक इंडिया टुडेनं त्यांचा देशातील 100 कर्तृत्ववान महिलांच्या यादीत समावेश केला आहे. India's leading female politicians and Lok Sabha MP Supriya Sule
Check out the She List in the anniversary issue of India Today. बारामती लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा बहुमान आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा निवडून लोकसभेत पाठवणं अतिशय आवश्यक आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरील चिन्हाचं बटन दाबून त्यांना निवडून द्यावं. आपण या विनंतीला नक्कीच मान द्याल हा विश्वास आहे. सुप्रियाताईंशी आपलं नातं विश्वासाचं, पक्क आणि दृढ आहे, कारण ही ताई आपली हक्काची आहे.